नांदेड जालना समृद्धी महामार्ग जो होत आहे आणि या वाटेवर जे जे शेतकरी या ठिकाणी त्यांच्या जमिनी या ठिकाणी आहे, तर प्रशासनाने त्यांचा योग्य या ठिकाणी संरक्षण केलं नाही। बऱ्याच शेतकऱ्यांचं या ठिकाणी ज्या जमिनी चालल्या, तर त्या जमिनीमध्ये विहिरी आहे, घरं आहे, गोशाळा आहे इथं खूप मोठी। त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी जे झाडं लावले, तर त्या मोबदल्यात त्यांना जो मोबदला या ठिकाणी भेटायला पाहिजे, तर तो मिळत नाही। त्यामुळं या ठिकाणी सर्व आमच्या जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी आंदोलन करीत आहे। प्रशासन आणि शासन यांनी या ठिकाणी खूप भेटी दिल्या, त्याच्यानंतर बरेच आश्वासन या ठिकाणी दिले, परंतु कुठलीही पूर्तता या ठिकाणी झालेली नाही आहे। मी प्रशासन आणि शासन यांना सगळ्यांना या ठिकाणी व्यापारी महासंघ आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, तर यांच्यातर्फे एक निवेदन करतो की आपण या ठिकाणी योग्य जो भाव आहे, जसा नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला तुम्ही या ठिकाणी मोबदला दिला, तर त्या स्वरूपामध्ये नांदेड आणि जालना जो समृद्धी महामार्ग जात आहे, तर तोच मोबदला या ठिकाणी देण्यात यावा। अन्यथा आज आपण पाहतो की गोरगरीब शेतकरी बांधव या ठिकाणी आंदोलन करीत आहे, तर हे आंदोलन अजून चिघळण्याचा या ठिकाणी शासनाने आणि प्रशासनाने करू नये, त्यांचं या ठिकाणी अंत पाहू नये मला असं वाटतं, आणि त्यांना या ठिकाणी योग्य न्याय द्यावा अशी मी निवेदन करतो।